एक धक्कादायक बातमी येते कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये फुटबॉल मॅचच्या दरम्यान हाणामारी झाल्याची बातमी आता समोर येते। इथल्या प्रेक्षकांमध्ये ही जोरदार हाणामारी रंगली आहे। स्टेडियममध्ये प्रेक्षक भिडलेत तर कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी संयुक्त जुना बुधवार तालीम आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात हा सामना झाला होता। तर यांच्यात सामना जिंकल्यानंतर उत्तरेश्वर प्रासादिकच्या खेळाडूंनी मैदानावर बाप तो बाप रहेगा वाघाची कापडी बॅनर झळकावले। आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्या सोबत जोडले गेलेत। रणजित, कोल्हापूरच्या फुटबॉल मॅच दरम्यानचं हे दृश्य आहे, नेमकी काय घटना होती, काय प्रकार हा आहे? सध्या कोल्हापुरामध्ये विविध फुटबॉल मॅचेस चालू आहेत। त्यापैकी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषक आयोजित करण्यात आला होता। या सामन्याचा काल अंतिम सामना होता आणि यामध्ये संयुक्त जुना बुधवार तालीम आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यामध्ये खरं तर अटीतटीचा सामना होता। हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरी जी होती ती तुडुंब भरली होती आणि याच वेळी प्रेक्षक गॅलरीमध्ये घोषणा देण्यावरून आणि फलक झळकण्यावरून वाद निर्माण झाला। कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ झाली आणि दगडफेकीचा सुद्धा प्रकार यामध्ये समोर झालेला आहे। नक्कीच रणजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। कोल्हापूरच्या एका फुटबॉल मॅच दरम्यान हा राडा झाल्याची माहिती।